काल काल एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंदळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे. जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे. म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहेत हे हास्यास्पद आहे. देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे. एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक पाठवून राष्ट्रगानाचा सन्मान राखायला सांगणे हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेंधळेपणा ठरतो का? वंदे मातरमला अपमान सहन न होणे जर वेडेपण असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट, मला वेडी आणि वेंधळी म्हणणारे तुम्ही स्वतः किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात हे तुमच्या नीच भाषेवरनं महाराष्ट्राला दिसलंय. दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही तुमचा तोल पूर्णपणे गमावलाय. ज्या न्यायालयावर या देशाचा विश्वास आहे त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलंय. न्याय व्यवस्थेचा निर्णय मानण्याची तरी अक्कल तुमच्यात आहे का की सोनिया गांधीची चाटुगिरी करताना तुम्हाला देशाच्या न्यायालयाचाही विसर पडलाय? माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात. यावरूनच सिद्ध होतं की वंदे मातरमचा आदर करण्याची तुमची दानतच नाहीये. विजय वडेट्टीवार, तुमची ही असभ्य भाषा आणि खोटे आरोप मला गप्प करू शकत नाही. सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय. आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते. ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम.